राज ठाकरे आले. चेक चेक चेक. तर या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय. मातोश्रीवर राज ठाकरे दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याचं समजतं, नेमकं कारण काय आहे? आज खरं तर उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता झालेली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत. दोघांच्या युतीचा फॉर्म्युला आहे तो समोर आलाय. ठाकरे यांची शिवसेना ही 163 जागा लढते, तर दुसरीकडे मनसे 53 जागांवर लढते आणि यामध्ये तिसरा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, ते 11 जागांवर लढत आहेत. आणि आता या युतीचा फॉर्म्युला झालाय, उमेदवार निश्चित झाले आहेत, उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरलेले आहेत आणि त्यानंतर आता दोन भावांमध्ये ही चर्चा होत आहे. एकंदरीत कशा पद्धतीची तयारी आहे, काय कशा पद्धतीने करायचं आहे. काही ठिकाणी बंडखोरी देखील झालेली आहे. ते बंडखोरी कशा पद्धतीने जे अपक्ष म्हणून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांची कशी मनधरणी करायची, या सगळ्याबाबतची चर्चा आत्ताच्या या बैठकीत होऊ शकते. एकंदरीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाले. बरेचसे या ठिकाणचे उमेदवार आहेत ठाकरेंचे. यामध्ये वरळीमधील 6 पैकी 3 ठिकाणी या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे, भांडूप असेल, विक्रोळी असेल, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. आणि हे सगळं एक आव्हानं आहेत आणि आव्हानं दूर करण्यासाठी, ही बंडखोरी मिटवण्यासाठी देखील आता हे प्रयत्न सुरू झालेले आहेत. याशिवाय एकत्रित सभा देखील घ्यायच्या आहेत, त्याबाबतचे देखील नियोजन आहे, त्यावर देखील चर्चा केली जाईल. त्यामुळे आता या ठिकाणी राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण आजचा हा उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि ही वेळ आता संपून गेलेली आहे. त्यामुळे 2 तारीखपर्यंत ज्यांनी बंडखोरी केले त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते केले जातील आणि त्या अनुषंगाने या चर्चा आहेत. खरं तर मोठं आव्हान आहे दोन्ही पक्षांसाठी. मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी ही एक प्रतिष्ठेची निवडणूक केलेली आहे. उमेदवार किती, कोणता पक्ष किती जागा लढेल याबाबतच्या चर्चा सुरू होत्या, ते देखील चित्र स्पष्ट झालेलं आहे.